नमस्कार, वेलकम टू RRR रिअल RJ रश्मी चॅनलमध्ये मी रश्मी तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली होती सकाळच्या मस्त अशा पावसानं. इव्हेंटसाठी मी निघाले होते. बघताय तुम्ही पाऊस पडून गेलेला होता आणि आजूबाजूचा निसर्ग खूप छान वाटत होता. काल रात्री ज्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम केला तर तिथंच दुसऱ्या दिवशी आमचा कार्यक्रम होता. स्टेज किती छान सजवलेलं होतं आणि मुहूर्त जवळ आलेला होता. लोकांची येण्याची लगबग वाढलेली होती आणि लोकांनी काही खास फरमाईशी आमच्यापर्यंत पाठवलेल्या होत्या. त्याच फरमाईशी आम्ही पूर्ण करत होतो. आणि आता हे जे मी गाणं म्हणते ना तर ते होतं, चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंधळी बाई बाई चांदण गोंधळी. तर अशा रीतीनं गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. लोकांना खूप आवडला, तशा कॉम्प्लिमेंटसुद्धा आम्हाला मिळाल्या आणि मी काय जेवायला थांबले नाही आणि कधी एकदा घरी जाते असं मला झालेलं होतं. जस्ट इव्हेंट संपून मी घरी आले. भयानक ऊन आहे. सकाळी पाऊस पडला असं वाटत होतं की दिवसभर वातावरण थोडं तरी गार राहील, पण असं अजिबात झालेलं नाही आहे. उलट जास्तच गरम व्हायला लागलं आहे आणि कधी एकदा फ्रेश होऊन पडते असं झालं आहे. तर थोड्याच वेळात भेटते तुम्हाला. हॅलो नमस्कार, वेलकम टू RRR रिअल RJ रश्मी चॅनलमध्ये मी रश्मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, मी काल गेलेले होते DMartमध्ये. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही हे बघितलं. तर मी काय काय आणलेलं आहे DMartमधून हे तुम्हाला आता दाखवते. तर सगळ्यात पहिला नेहल म्हणजे माझ्या मुलीच्या आवडीचं इन्स्टंट नूडल्स मी आणलेले आहेत. हे ॲक्च्युली मी सारखं करून खात नाही, मी तर खातच नाही मोस्टली. पण कसं होतं की इव्हेंटच्या वेळेला मी मोस्टली बाहेर असते. मग समजा तिला काही भूक वगैरे लागली तर बाहेरचं खाणं थोडंसं ती इग्नोर करते. त्यामुळे घरच्या घरी तिला बनवता येईल म्हणून मी नूडल्स आणते. त्याच्यानंतर आलू भुजियासुद्धा मला आणि नेहलला खूप आवडतात, आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात. सो आलू भुजियासुद्धा मी आणलेलं आहे. आणि हे आलू भुजिया आहेत 2 yumचे. जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही नक्की हे वापरा, कारण ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये पाम ऑइल नाही आहे, तर ह्याच्यासाठी राईस ब्रॅन ऑइल त्यांनी वापरलेलं आहे. त्याच्यानंतर अर्थात हे तांदूळ, ह्याच्यापैकी मी आज याचा भात केलेला आहे, त्यामुळे हे पार्सल मी फोडलेलं आहे. आणि DMartमध्ये हा जो बासमती तांदूळ मिळतो तोच आम्हाला आवडतो, कारण त्याचा स्मेल खूप छान आहे. त्याच्यानंतर मी आणलेलं आहे हे सनफ्लॉवर ऑइल. हे 2 पाऊच मी आणलेले आहेत. आम्हाला बास होतात, महिन्याला आम्हाला फारसं तेल लागत नाही. तुम्ही म्हणाल की जेवता की नाही, तर कसं तळणं वगैरे आमच्याकडं खूप कमी असतं, त्यामुळे मी अगदी बेतानच तेलाचा वापर करते. मी सफिशियंट होतं, आम्हाला तेल भरपूर होतं आम्हाला. त्याच्यानंतर आमच्या दोघींच्या आवडीचा शॅम्पू म्हणजे वाटिका शॅम्पू. सध्या ऑफर सुरू आहे DMartमध्ये, त्यामुळे मी 1 बाय 1 ऑफरमध्ये हा शॅम्पू आणलेला आहे. त्याच्यानंतर एक हेल्थ कॉन्शियस म्हणून मी साधं मीठ वापरत नाही, तर मी पिंक सॉल्ट वापरते. तुम्ही जर वापरत असाल तर वापरायला नक्की सुरुवात करा. याचे खूप छान फायदे खास करून आपल्याला होतात. त्यासोबत माइल्ड अँड क्लिअर ऑल टाईम फेवरेट फॉर 12 months साबण आम्हाला आवडतो, जो पिअर्स बेस्ड टाईपच साबण आहे. पिअर्सच इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये आहेत आणि ग्लिसरीन बेस साबण असल्यामुळं कोणत्याही ऋतूमध्ये याचा छान फायदा आपल्या बॉडीला होतो. याच्यानंतर मी आणलेले आहेत पूजेसाठी हे इन्स्टंट तूप वाती. तर साधारण यामध्ये किती एक 20 ते 25 असतात, ज्या मला या ॲक्च्युली वॅक्स फ्री आहेत आणि या पण 1 बाय 1 ऑफरमध्ये होत्या. तर या मी सकाळी लावते आणि संध्याकाळी मी तेलाचा दिवा लावत असते. त्याच्यानंतर मी आणलेलं आहे हे टूथब्रशेस. सकाळ संध्याकाळ आम्ही दोघी ब्रश करतो, त्यामुळे हे ब्रशेस आम्हाला अगदी 1-2 महिन्यासाठीच जातात. 2 महिन्यानंतर आम्ही ब्रश बदलत असतो. ही एक चांगली सवय बरं का. त्याच्यानंतर ऑल टाईम फेवरेट माझा हिंग नवजीवन 1 बाय 1 ऑफरमध्ये हे सुद्धा आणलेलं आहे. त्याच्यानंतर मी आणलेलं आहे जिंजर गार्लिक पेस्ट. इमर्जन्सी ही पेस्ट मी वापरते, कारण इतर वेळेला स्वयंपाकाला मी आलं आणि लसूण ठेचून किंवा त्याची पेस्ट करूनच वापरते. तर हे मी आणलेलं आहे. त्याच्यानंतर टाईड आणलेलं आहे. त्याच्यानंतर 1 बाय 1 ऑफरमध्ये हे हँडवॉश आणलेलं आहे, छान आहे याचा स्मेल. त्यानंतर मी आणलेलं आहे हे स्पार्कल, म्हणजे घरामधले काही आपले समजा फ्रीज पुसायचं असेल किंवा टेबल पुसायचं असेल, फॅन्स पुसायचे असतील, फर्निचर पुसायचं असेल, तर त्यासाठी हे खूप छान याचा उपयोग होतो. 1 बाय 1 ऑफरमध्येच आहे हे सुद्धा. मी मोस्टली त्याला जास्त प्रेफरन्स देते, त्यामुळे आपले पैसे किती सेव्ह झालेले आहेत ते बिलाच्या शेवटी कळतं आपल्याला. आणि काय हे नेहमीची आपली मग साबण आणलेली आहेत. त्यानंतर हे एक ग्रेसवन लाईम ब्रेस साबण आहे, ते सुद्धा मोस्टली वापरलं जातं आमच्या घरामध्ये, तर तेही आणलेलं आहे मी.
यासोबत आपल्या सगळ्या गृहिणींच्या आवडीचं म्हणजे रिफ्लेक्ट मीन्स लिक्विड वॉश आपण वापरतो, विम असू दे किंवा आणखी कोणतंही असू दे, इमर्जन्सी हे पण खूप उपयोगाला येतं. त्याच्यानंतर सध्या इव्हेंट सुरू आहेत आणि क्लायमेट खूप चेंज होत आहे, त्यामुळं बऱ्याचदा माझं डोकं दुखतं, तर त्यासाठी अगदी आठवणीनं झेंडू अल्ट्रा पॉवर मिळालेलं आहे. खूप इफेक्टिव्ह आहे हे सुद्धा, पण 1/1 ऑफरमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातली पेस्ट आम्ही काढलेली आहे आज, डाबर रेड जेल ही एक पेस्ट बेस्ट आहे. आम्ही वर्षानुवर्ष ही पेस्ट वापरतो आहे, खूप छान आहे, रिझल्ट पण खूप छान आहे आणि 1/1 ऑफरमध्येच आहे. आणि त्याच्यानंतर लास्टला हे काय, मेडॉक्स एअर फ्रेशनर वॉशरूम टॉयलेटमध्ये तुम्ही वापरू शकता. याचा साधारण इफेक्ट जो आहे ना, तर तो काही महिनाभर वगैरे राहत नाही. ॲक्च्युली त्यांनी सांगितलेलं असतं 30 डेज, पण हे 20-25 डेजपर्यंतच वापर होतो याचा. आणि या सगळ्याचं जे बिल झालेलं आहे तर ते झालेलं आहे फायनली 1892 रुपये 50 पैसे, म्हणजे जवळपास 1900 रुपयाचं बिल झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सेव्ड रुपीज जे आहेत ना, तर तुम्ही बघू शकता 1080 रुपयांची बचत झालेली आहे. आणि बिल पण इथं बघू शकता तुम्ही. तर तुम्ही खरंच स्मार्ट गृहिणी असाल तर मला तर डीमार्ट ऑप्शन बेस्ट वाटतो. म्हणजे बेसिकली आपण खरेदी करायला जातो अमुक वस्तू, पण एखादा ढीगभर वस्तू घेऊन येतो, पण तेवढीच बचत पण आपली होत असते. आणि जसं मी सांगितलं की 1/1 ऑफरला मी जरा जास्त प्रेफरन्स देते, त्यामुळे मी डीमार्टला सुद्धा जास्त प्रेफरन्स देते. चला तर मंडळी, ही होती माझी डीमार्टची शॉपिंग. कशी वाटली मला नक्की सांगा. आणि यासोबतवरती आजचा ब्लॉग मी इथं संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला जरूर कमेंट करून सांगा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल रिअल आरजे रश्मी एबिट, चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल रिअल आरजे रश्मी, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.